नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय मालवणी पद्धतीमध्ये वालाचं भिरडं शेवग्याची शेंग टाकून. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी कढई ठेवून घेऊया. तेल टाकूया फोडणीसाठी. बारीक चिरून घेतलेला फोडणीसाठी कांदा घेऊया. कढीपत्ता चांगला भाजून घेऊया. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. बारीक कापून घेतलेला टोमॅटो चांगलं परतवून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. मसाले टाकून घेऊया. आता हळद, मालवणी मसाला आणि मसाले परतून घेऊया चांगले. आता आपण वाल शेंगा टाकून घेऊया. भाजी सर्व मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे आपल्याला. आता भाजीत पाणी टाकून 15 मिनिटं झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेऊया. 15 मिनिटानंतर भाजी आपल्याला बघायची आहे मंडळी. बघून शिजली की नाही. तर थोडीशी शिजायची आहे. तर आपण आता इथे मालवणी वाटप 2 चमचे टाकणार आहोत. चांगलं परतून घेऊन आपण 5 मिनिटं परत शिजवून त्यात आता आपण कोकम टाकणार आहोत आणि ती 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर मंडळी भाजी आपल्याला बघायची आहे. खूप छान शिजली जाते आणि आता 5 मिनिटानंतर भाजी शिजली आहे आपली. आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया वरून. तर मंडळी वालाचं भिरडं बघा रेडी झालंय. इकडे तुम्ही बघू शकतात. हे वालाचं भिरडं रेडी आहे मंडळी. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.